नमस्कार शेतकरी मित्रांनो, गावठी फार्म या आपल्या यूट्यूब चॅनल आपल्या सर्वांचं स्वागत आहे. शेतकरी मित्रांनो, आपण देखील आंबा कलम केला असन, परंतु आपला आंबा कलम पूर्णपणे वायाला जातोय का चिटकत नाही किंवा सक्सेस होत नाही. तर आपल्यासाठी आपण एक सोप्या पद्धतीने देशी जुगाड पद्धतीने एक पर्याय घेऊन आलो की जो पर्याय केल्यानंतर आपला आंबा कलम हा 100% सक्सेस होणार आणि चिटकणार. तर कशा पद्धतीने ते जुगाड करायचं आणि आपण काय केलं पाहिजे, तर चला व्हिडिओला सुरुवात करू. त्यापूर्वी जर आपण आपल्या यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला देखील लाईक नक्की करा. तर शेतकरी मित्रांनो, आता आंबा कलम करण्यासाठी वातावरण पोषक आहे आणि बरेच शेतकरी आंबा कलम देखील करत असतात, परंतु बऱ्याच शेतकऱ्यांचा कलम हा पूर्णपणे खराब होतो किंवा जी वरची काडी राहते ती काडी वाळून जाते. तर याच्या मागचं कारण काय, कशामुळे ही अशी काडी वाळून जाते किंवा आंबा कलम आपला फेल जातो. तर त्यामध्ये बरेच कारण आहेत, ज्यामध्ये कलम करते चांगल्या पद्धतीने कलम नाही केला तरी पण कलम वाळला जातो किंवा जी वरची काडी असते ती काडी कवळसर काडी निवडल्यावर देखील आपला कलम म्हणजे काडी ही वाळून जाते. असे बऱ्याच अडचणीत, परंतु जर आपण सर्व बरोबर ते केलं, काडी चांगल्या पद्धतीने निवडलेली, खोंटावर देखील चांगल्या पद्धतीने बांधलेली, तरी पण आपला कलम वाळतोय. तर त्यासाठी एक सोपा पर्याय म्हणून आपल्याला काय, तर एक आपण पॉलिथिनची पिशवी घ्यायची की जी साखरेला किंवा कोणत्याही याच्यामध्ये आपल्याला अवेलेबल होती. तर ती पिशवी घेतल्यानंतर कलम केल्यानंतर आपण वरतून अशा पद्धतीने बांधून घ्यायची. अशा पद्धतीने बांधायची. बांधल्यानंतर काय होतं की आपला कलम हा जास्त कालावधी न लागता लवकरात लवकर त्याला नवती फुटते किंवा पालवी फुटते आणि कलम हा 100% सक्सेस होण्याची ह्या एका पिशवीमुळे 100% त्याचा भाग फुट म्हणजे 100% गॅरंटी राहते की आपला कलम हा फुटणार म्हणजे फुटणार. नंतर पिशवी बांधल्यानंतर आपण काय करायचे, पिशवी बांधली, साधारणपणे जर त्याला आता पानं फुटायला सुरुवात होते, पाणी फुटली 1-2 इंच पानं झाली की आपण पॉलिथिनची पिशवी बाजूला काढून घ्यायची. काढून घेतल्यानंतर जे पण आपलं खुंट आहे ते खुंट आपण काय करायचं की सावलीमध्ये ठेवायचे पूर्ण, म्हणजे जसं की आपल्याकडे जनावरांचा गोठा असतो किंवा ज्या जागेवरती सावली असते जास्त प्रमाणामध्ये, फक्त झाडाखाली ठेवायचं नाही, कारण की ऊन असतंय, पाऊस असतोय, त्यामुळे निवाऱ्याला चांगल्या पद्धतीने ठेवायचं. साधारणपणे चांगल्या पद्धतीने निवाऱ्याला ठेवल्यानंतर आपल्याला पानं फुटायला सुरुवात होते. परंतु शेतकरी मित्रांनो, पानं ही जास्त प्रमाणात म्हणजे फास्ट वाढत नाहीत, थोडे दमादमाने वाढतात, कारण की वरची काडी आणि खालची काडीचा एकजीव होण्यासाठी साधारणपणे 2 ते 3 महिने लागतात. तुम्हाला वाटत असताना आपला कलम फुटलाय, पालवी फुटली, आपल्याला लगेच वाढावं, पण तशा पद्धतीने होत नाही. साधारणपणे आपल्याला झाड लागवडीसाठी 1 वर्षाचा कालावधी लागतो. 1 वर्ष तरी आपल्याला लागवडीसाठी जमत नाही. तर शेतकरी मित्रांनो, हा पर्याय देखील तुम्ही वापरून बघू शकता. सोप्या पद्धतीने पर्याय, कमी खर्चामध्ये आपला 100% कलम सक्सेस होणार म्हणजे होणार. तर व्हिडिओ आवडला असेल तर आपला व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब नक्की करा. नंतर भेटू अशाच नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.